श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, शुभ दिवस. आजचा हा संदेश प्रत्येक त्या घरासाठी आहे जिथे सतत भांडणं होते, जिथे प्रेम कमी होत चाललं आहे आणि जिथे मनाशांती हरवली आहे. मित्रांनो, घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. घर म्हणजे प्रेम, विश्वास, आपुलकी आणि एकमेकांची साथ. पण आज अनेक घरांमध्ये सतत तणाव आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात, एकमेकांशी बोलणं कमी होतं आणि घरात नकारात्मक वातावरण तयार होतं. काही घरांमध्ये पैशांमुळे भांडणे होतात, तर काही ठिकाणी गैरसमजांमुळे, तर काही घरामध्ये अहंकारामुळे शांतता हरवते. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, ज्या घरात सतत रागाचे शब्द असतात त्या घरातील आनंद हळूहळू कमी होऊ लागतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्या घरात माझं नाव घेतलं जातं त्या घरात संकट जास्त काळ काही टिकत नाही. म्हणून आज स्वामी भक्तांसाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहोत. मित्रांनो, रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात शांतपणे ओम श्री स्वामी समर्थ हा जप लावा. घरात दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि काही मिनिटं सर्वांनी शांत बसा. तुम्हाला हळूहळू नक्कीच फरक जाणवू लागेल. कारण देवाचं नाव जिथे घेतलं जातं तिथे नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आत्ताच लाईक करा आणि हो, व्हिडिओ स्किप करू नका. कारण स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण स्वामींना माहिती आहे की तुमच्या घरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. कधी कधी भांडणाचं कारण परिस्थिती नसते, तर मनातील अहंकार असतो. मीच बरोबर, मीच का समजून घ्यायचं, अशा विचारांमुळे नात्यांमध्ये अंतर वाढतं. स्वामी समर्थ सांगतात, जिंकण्यापेक्षा नातं वाचवणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. आज अनेक लोक स्वतःचं बरोबर सिद्ध करण्यात इतके व्यस्त असतात की नात्यांमधील प्रेम हरवत चाललं आहे. मित्रांनो, घरात जर सतत वाद होत असतील तर एकमेकांवर ओरडण्यापेक्षा एकदा शांत राहून स्वामींचं नामस्मरण करा. कारण काही समस्या शब्दांनी नाही तर श्रद्धेने सुटत असतात. मित्रांनो, घरातील लहान मुलांवरही या भांडणांचा परिणाम होतो. ते बाहेरून काही बोलत नसतील पण आतून मात्र ते खूप घाबरलेले असतात. म्हणून घरात प्रेमाचं वातावरण तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामी भक्तांनी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. त्या म्हणजे घरात मोठ्यांचा आदर करा, मोठ्यांनी बोलू नका, रागात कठोर शब्द बोलू नका, शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि दिवसातून काही मिनिटे तरी स्वामींच्या नावासाठी ठेवा. स्वामी भक्तांनो, अनेक भक्त सांगतात की जेव्हापासून त्यांनी घरात स्वामींचा जप सुरू केला तेव्हापासून घरातील वातावरण बदलू लागलं. पूर्वी सतत वाद व्हायचे, मन अस्वस्थ असायचं, पण हळूहळू घरात शांतता निर्माण झाली. कारण स्वामींच्या नावात खूप मोठी शक्ती आहे. मित्रांनो, कधी कधी आपण स्वतःच्या लोकांनाच समजून घेत नाही. बाहेरच्या लोकांसाठी वेळ असतो पण घरच्यांसाठी मात्र प्रेमाचे दोन शब्दही नसतात. स्वामी समर्थ सांगतात, घरातील माणसं जपा, कारण वेळ गेल्यावर पश्चाताप उरतो. मित्रांनो, आज जर तुमच्या घरात सतत दुःख असेल तर निराश होऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण अंधार हा कायमचा राहत नाही. एक दिवस तुमच्या घरात पुन्हा आनंद येईल, पुन्हा हसू येईल, पुन्हा प्रेम निर्माण होईल. फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा आणि स्वामींवर निस्वार्थ प्रेम करा आणि विश्वास ठेवा. आज रात्री घरात सर्वांनी मिळून एकदा मनापासून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. कदाचित हेच शब्द तुमच्या घरातील दुःख, वेदना, संकट कमी करण्याची सुरुवात ठरवतील. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या घरासोबत आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा जिथे आज शांततेची गरज आहे. कदाचित स्वामींचा हा संदेश एखादं तुटलेलं नातं पुन्हा जोडेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो, हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.